मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. नाशिक शहरामधील कन्नमवार पुलाच्या खाली गोदावरी नदीच्या पात्रामध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आल्यानं खळबळ उडाली. सकाळी नदीपात्रामध्ये एक मोठी सुटकेस अडकलेल्या अवस्थेमध्ये दिसून आल्यानं नागरिकांना संशय आला. सुटकेसमध्ये येणाऱ्या उग्र वासामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. स्थानिक जीवरक्षकांच्या मदतीनं सुटकेस बाहेर काढून उघडण्यात आली असता यामध्ये अंदाजे 25 ते 30 वर्ष महिलेचा मृतदेह आढळून आलाय. मृतदेहाची ओळख पटलेली नाहीये. तो सुटकेसमध्ये कोंबून नदीमध्ये फेकण्यात आल्याचा प्राथमिक तपासात समोर आलाय. महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं आरोपींनी मृतदेह कन्नमवार पुलावरनं गोदावरी पात्रामध्ये फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. पोलिसांनी परिसरामधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. मृत महिलेची ओळख पटवण्याचं काम आणि आरोपींचा शोध सुरू आहे. आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहे त्यांनी डायल 112ला कॉल केला. एक बॅग आहे त्याच्यामधून स्मेल येत आहे. त्याच्यावरून आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली. त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे. त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचं त्यांना संशय आला. त्याच्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं. बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं. सध्या या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये. सदरची बॉडी ही PM साठी पाठवण्यात आलेली आहे. साधारण त्या महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे. सकाळी 8:30-9च्या दरम्यान तिकडं झाडू मारत होतो. झाडू मारता मारता बॅग दिसली तिकडं. अनोळखी म्हणून मला वाटलं, संशय आला, वास मारत होता त्या बॅगेचा. तर मी पाहिलं तेवढ्याच्यात त्या बॅगेचा फोटो काढला. पहिले आमच्या सुपरवायझरला कॉल केला. सुपरवायझरला कॉल केला तर ते आले, सुपरवायझर आले, बघितलं तेवढ्याच्यात. मग त्यांनी आमचे मस्के साहेब म्हणून होते ग्लोबलचे, त्यांना फोन केला. मग त्यांनी आम्हाला कॉल करायला लावला 112 नंबरला. 112 नंबरला कॉल केला. तितक्यात मग डिपार्टमेंटवाले आले. काय होती ते तरी कम से कम बॅग आहे ना, ते बॅग होती. बॅग मध्ये गोणीमधून आहे ना बांधून ठेवलेली होती. सुटकेस महिला होती. 38 ते 40 वय साधारण. कोणी खोलली? नाही, ते ऑटोमॅटिक निशाणी होती. त्रिशूळ होता राईट हँडला. या बाजूला बांगडी होती हातामध्ये. जखमा वगैरे काही दिसले का? जखमा नाही, असं डोकं चिमलेलं होतं असं. आणि आळ्या लागलेल्या होत्या पूर्ण, असं किडे पडलेले. तुमचं नाव? सतीश कैलास घोडुंदे. काय करतो तुम्ही? मी ग्लोबलला झाडू साफसफाई कर्मचारी. किरण आहेर, C24 तास, नाशिक.